होता. एक लालच दाखवलं होतं परंतु नाही. हा फसवा चेंडू फेकला होता. डॉट बॉल होतोय. हॅलो हा निघतोय घेऊ आलो म्हणजे बस ना बरोबर आम्ही त्याला विचार ना पाहिजे का आम्ही यावेळेस पहा पाठीमागच्या बाजूला चेंडू. यावेळेस डाऊन दिले एक साइड. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा होते पंचांचा. प्लस 1 स्वरूपात म्हणजे 2 धावा येणार आहेत. 2 ओव्हर राहिले निघतोय लगेच. हो हो 2 ओव्हर लगेच निघतोय. हा पाहिजे का जाऊ दे. वाईट फटका चांगला आहे. फुल आहे. प्रॉपर आहे. हाऊसफुल आहे आणि क्लासिकल आहे. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. काय उमदा स्ट्रोक खेळला आहे बॅट्समनने. पाहावं आणि पाहतच राहावं या पद्धतीचा फटका. लाईन लेंथ जज केली आणि फेकून दिला त्याला स्क्वेअरलिंग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 13 याकडे. मी विनंती करतो बॉल बॉयची पण थोडी भूमिका निभवायची आहे. कारण की बॉल खूप आपले गेलेले आहेत. त्यामुळे बॉल बॉय असेल कोणी तर कमिटीने खास करून आयोजित संघाने बॉल जाऊन आणायचे आहेत. नवीन बॉल जातो मैदानाच्या आतमध्ये कारण की बॉल अगदी घालवला आहे बॅट्समनने. 13 धावा स्कोर बोर्ड वरती पाहतोय. चांगली सुरुवात खास करून अजय यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या बॅट मधून आला आहे आतापर्यंत. अगदी खोदून काढला. एक क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताच्या जवळ होता. पकडता आला नाहीये झेल. धाव धावतायत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14. यावेळेस आडव्या बॅटने खेळला आहे चेंडू. घोषांकिक फायरांच्याकडे लक्ष असेल. न्यूक्लिअर आहे ही. इथे देखील एक धाव येते. पहा आपण पाहतोय वरुण चक्रवर्ती यांनी जो न्यूझीलंडचा संघ सेट झाला होता. फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिली आहे. वरुण चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिला झटका लागतोय न्यूझीलंडला. यंग बिल यंग याला परतीचा रस्ता घ्यायचा आहे. लास्ट कॉल असेल. आता तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च करू शकत नाही. घड्याळात वाजले तर 3. प्रत्येक इनिंग संपवण्यासाठी 10 मिनिटं दिली जातील. 10 मिनिटाच्या आत एक इनिंग संपवायची आहे. कारण की अजून आपल्याला फूट त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि एकही चेंडू तिथून आलेला नाहीये. चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार आला आहे. अजयच्या बॅट मधून आपण पाहतोय अजय जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय तो थांबलेला नाहीये आणि तो त्याचा फेवरेट झोन आहे. त्या ठिकाणी तो सातत्याने खेळ करत असतो. शिववाडी संघाचा मातब्बर खेळाडू ज्यावेळेस ओपनिंगची साजेदारीचं नाव घ्यायला येईल तर मी नक्कीच अजयचं नाव पुढे करेल. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स चेंडू कॅरी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव इथे एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. थोडस फंबलिंग पाहायला मिळालं डीप मध्ये आणि एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड पाहतो शिववाडी संघाचा 22 या आकड्यावरती. जर हीच सरासरीने जर स्कोर बोर्ड पुढे चालला तर एक चांगली टोटल उभी करण्यापर्यंत यश प्राप्त होईल टीम शिववाडी संघाला. कारण की वीरवाडी या संघाकडे पाहायला गेले तर चांगले अजून बॅट्समन आहेत त्यांच्यावर. अधिक शेवटपर्यंत मॅच घेऊन जातात. हा देखील इनफिल्डला कव्हर केला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु ड्रॉप होते. पांडुरंग यांची झेल आणि 2 धावा देखील खर्च केल्या जात आहेत. ही चुकी झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते किती 24 या आकड्यावरती. ज्या पेसने गोलंदाजी करतायत ते पेस त्यांची चांगली आहे. वेग आहे आणि वेगावरती लाईन लेंथ जज पहा. आमचे सहज स्कोरर जसे आले तशी क्वालिटी सहज स्कोरर आहेत आमचे. कारण की त्यांचं जेव्हा नियोजन होतं त्यावेळेमध्ये दिवसभर लेखाजोखा जसा लिहिला तसा त्यांच्या मनामध्ये पाठ देखील झाला होता. फटका चांगला आहे. स्ट्रेट रिझनला बॅकफुटला नेऊन ठेवला आहे. अजून शेवटचा षटक हाताळायचा आहे आणि ही जिम्मेदारी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. गोलंदाज रोहित यांना पाठीमागच्या मॅचचे हिरो. मॅच वेगळे आहे. दुसरी मॅच खेळतायत. एक मॅच विनिंग आहे विनिंग टीम मध्ये.
जो हारेल तो या स्पर्धेमध्ये थांबेल. जो हारेल तो अतुल पर्वत दुसरा देखील यावेळेस चुकी होते पहा. बोललो होतो फिरकी पट्टू पुढे तुम्ही नाही लागते. तीक्ष्ण राहणं गरजेचं असतं. यावेळेचा चेंडू बाहेर काढला आणि बॅट दिली. बॅटचा फेस ओपन केला आणि बॅटच्या वरच्या कडेला कट झाला आणि कॉट बँड विकेट. मोठा झटका लागतो पांडुरंगच्या स्वरूपात. दुसऱ्याच चेंडूवरती फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून देता येतं रोहित. जो हिरो आहे या स्पर्धेमधला त्या हिरोच्या पुढे तुम्ही हिरोगिरी करू शकत नाहीये. कारण की हिरोगिरी करायला तर तुमची ती हिरोपंथीच ठरवेल. कारण की गोलंदाज रोहित मातब्बर गोलंदाज आहे. अंकित पुढे जागा चालवण्यासाठी येतात पांडुरंग यांची. कारण की पांडुरंग बाद झाल्यानंतर धावसंख्येची गाडी थोडीशी थांबली आहे. पहिला डॉट त्यानंतर विकेट. यावेळेस देखील बॅटिंग मोठी झाली. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु असफल असा प्रयत्न प्रयत्न असफल ठरतोय. फलंदाजाचा पण यश ठरतोय तो म्हणजे रोहितसाठी. रोहितचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे यावेळेस. बॉल यावेळेस सुंदर असं षटक असं चाललं आहे आतापर्यंत. रोहित यांचं पहिलं डॉट विकेट डॉट आणि हा एक धाव. करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्ही ही एक धाव जर वाचवली असती तर खूप फायद्याचं ठरलं असतं. धावसंख्या 33. शेवट बॉल लास्ट बॉल ऑफ द मॅच फर्स्ट इनिंग्स मधला. चला तर नेक्स्ट मॅच साठी कॉल देऊया. तर टीम उंडाळे हर्षीज शेळकेवाडी. मॅचचा नाणेफेक दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आणि यावेळेस विकेट होते की नाही कॅच सुटते. हा दुबईवरून एक खुश खबरी आले आहे. कुलदीप यादवने सेकंड विकेट घेतली आहे. सचिन रवींद्र यांच्या खेळाला थांबवलं आहे कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी या ठिकाणी कॅच पकडली आहे. 35 करायचं सांगा ना. धावा 35 करायच्या आहेत. एक मोठा झटका लागतो. दोन पॉईंट केला आहे कुलदीप यादव यांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत भेदक गोलंदाजी राहिली होती. जसे स्पिनर आले खेळपट्टीवरती आणि त्याने जादू चालवायला चालू केली. वरुण चक्रवर्तीने तिला झटका दिला. तदनंतर कुलदीप यादवने दुसरा विकेट करून दिले आहे. टीम इंडियन आज ब्ल्यू आर्मी आज जोशात आहे. तर पुढील मॅच साठी आपण कॉल देऊया तर टीम उंडाळे आणि टीम शेळकेवाडी संघाला. कॅप्टनचं टॉस कॉमर्स मध्ये यायचं आहे. कोणाच्या हस्ते घेणार आहे? चला स्पीडअप घ्यायचंय. हवा करायच्या आहेत त्या म्हणजे 35. चला अतिरिक्त वेळ खर्च करताय तुम्ही. कारण की प्रत्येकाला 10 मिनिटाचा आपण अवधी दिलाय. चला स्पीडअप घ्यायचा. हा लास्ट कॉल दिला जाईल. ठीक आहे चालतं. उंडाळे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. टॉस बॉल. बॅट्समन आपण पाहतोय टीम
वीरवाडी संघाकडून सलामीचे दोन्ही वीर एका बाजूला. 12वा खेळाडू पाठवायचा आहे वीरवाडी. बॅटिंगसाठी पाठीमागचे हिरो रोहित आणि या मॅच नॉन स्ट्रायकिंग एंडला या मॅच मध्ये आपण पाहतोय पांडुरंग यांना. सहा पॉइंट पाच नाही. चला स्पंजचा स्पीडअप घ्यायचाय, अतिरिक्त वेळ खर्च नाही करायचा. 10 मिनिटात आपल्याला ही इनिंग संपवायची. लगेचच नेक्स्ट मॅच साठी आपण जाणार आहोत. एका बाजूला टीम उंडाळ, एका बाजूला टीम शेळकेवाडी. उंडाळ संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण निवडला आहे. चांगला निर्णय आहे उंडाळ संघाचा. दोन्ही संघ जर या पर्वामधील पाहिले गेले तर या वर्षी दोन्ही संघ लय मध्ये आहेत. उंडाळ संघ आणि शेळकेवाडी संघ. शेळकेवाडी संघ त्यांचं आयोजन असताना विनर ठरला. गेल्या संडेला देखील तो विनर लिस्ट मध्ये आहे. काळेवाडीचे ज्यावेळेस आयोजन होतं त्यावेळेस उंडाळे संघ हा विनर ठरला होता. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडस पाहायला मिळतं मिसकम्युनिकेशनचा भाव. पहिलाच बॉल येतोय डॉट बॉलनी सुरुवात करतोय गोलंदाज पांडुरंग. रोहित आणि अमोल यांच्या समोर कशा प्रकारे रंग भरतील, कारण की रोहित मागच्या मॅचचा हिरो आहे तो. पांडुरंग देखील पाठीमागच्याच मॅचचे हिरो आहे, तर त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल असा निर्धाव टाकला. फिरकीची जादू आहे यामध्ये. यावेळेस पहा हा चेंडू जसा खेळपट्टीवरती फेकला गेला, स्विंग होते, स्विंग अँड मिस, डॉट बॉल होते सलगचा दुसरा. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्येच सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय पांडुरंग यांची. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. हवा के संग संग के साथ साथ वाऱ्यावरती जणू गंध पसरवत षटकार. ब्रेक टाकला. सुंदर प्रहार पहा. जज केलेला आहे आणि फेकून दिला त्याला. षटकार. 6 धावांनी पण होते टीम वीरवाडी या संघाचं. 6 धावा स्कोर बोर्डवरती. रोहित यांची दर्जेदार बॅटिंग राहिली आहे. जर हा खेळाडू पिचवरती उभा राहतोय तर तुम्हाला घातक राहील, कारण की आजच्या सत्रामध्ये जे ठराविक फलंदाज आहेत, संदीप असतील, अमित राज असतील, रोहित, त्याचबरोबर एजे ची बॅटिंग चांगली आहे. यावेळेस इनफिल्डला कव्हर करण्याचा प्रयत्न, कॅच पकडली जाते. पांडुरंग यांनी रंग भरला आहे आणि रंग टाकला आहे तो फलंदाज यांचा बाद होता. या ठिकाणी एक मोठा झटका लागतो टीम वीरवाडी संघाला. षटकारानंतर कमबॅक केला आहे. चांगला कमबॅक करतात पांडुरंग. इनफिल्डला कव्हर करण्याचा प्रयत्न, कॅच पकडली जाते. नवीन बॅट्समन गौरव यांच्यावरती जिम्मेदारी असतील, कारण की पांडुरंग याने एक मोठा झटका दिला आहे. फटका फसला. यावेळेस यष्टीरक्षक जाईपर्यंत घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव इथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड पोहोचतोय 7 या आकड्यावरती. 5 बॉल 7. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम शिववाडी संघाकडून. खास करून पांडुरंग यांनी 2 चांगले चेंडू होत. त्यानंतर षटकार, त्यानंतर त्या षटकाराचं रूपांतर विकेट मध्ये करून त्यांनी दाखवलं. विकेट घेण्यात त्यांना यश प्राप्त झालं. चला वेग वाढवायचा आहे.
हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याला चान्स आहे. वन हँडेड बॉल आतमध्ये ढकलला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या संघासाठी. संपूर्ण एफर्ट्स यावेळेस बॉल पकडता आला नाहीये. फेकी थोडीशी लेट झाली. जर एजे लवकर करतोय तर ऑलवेज डेंजरस फॉर द नॉन स्ट्रायकिंग एंड बॅट्समन साठी खूप डेंजरस राहिलं असतं. पहिल्या षटकाची होते सांगता धावसंख्या 9, 1 गडी बाद. इथून पुढे मॅचला कसं चित्र दिलं जाईल, 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला, अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. पंच लक्ष द्यायचंय. अन्यथा पाणलाच गरज जाईल, कारण की 10 मिनिटांचा अवधी दिला आहे. कारण की सूर्यास्त लवकर होतो. चला, धावसंख्या 9 या आकड्यावरती 33 धावांचा पाठलाग करायचा. पांडुरंग यांच्या षटकामध्ये धावा आलेत 9. 12 चेंडू 26 धावांची गरज असणार आहे. 9 झाल्यात दादा. चला, जो महत्वाचा प्रॉब्लेम होता केन विल्यमसन, त्याला परतीचा झटका दिला आहे. कुलदीप यादव स्वतःच कॅच घेतली आणि स्वतःच बॉल फेकलाय. तिसरा झटका लागतोय 75 या आकड्यावरती. सुंदर अशी कामगिरी राहिली टीम इंडियाची, खास करून फिरकीपटूसाठी. उपस्थित मान्यवरांना सांगतो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तर या आयोजनासाठी आणि आपल्या टीम इंडियासाठी देखील. कारण की दुबईवरून या हबीबी एक गोड बातमी आज आली पाहिजे. कारण की चॅम्पियन्स बनायचं हे स्वप्न आहे. हे 150 करोड भारतीयांचं स्वप्न आहे आणि त्या 150 करोडांचं भारतीयाचं स्वप्न करण्यासाठी संपूर्ण टीम, संपूर्ण कोच आणि संपूर्ण बीसीसीआय सध्या दुबईमध्ये 2 हात करतायत टीम न्यूझीलंड यासोबत. आणि तिसरा झटका देखील लागला आहे न्यूझीलंड संघाला. 45 इयर देसाई साहेब गोलंदाजीसाठी. पहिला फटका चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्याकडे वेळ नाही. चेंडू निघून चालला आहे सीमारेषा पार. षटकार. 45 year देसाई साहेब. चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 15 या आकड्यावरती. पहिला फटका तो त्याच्याकडे वेळ नाही. चेंडू चौकार आहे हा. इथे शहानिशा केली गेली. 2 धावा कमी करा सर. धावसंख्या किती पोहोचते या चौकाराच्या मदतीने? 13 या आकड्यावरती.
उलटा चेंडू होता यावेळेस मात्र पाहावं लागेल कारण की हा षटकार आहे यावेळेस थांबायचं नाहीये यावेळेस षटकार आहे या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती पुढचा चेंडू होता गोलंदाज चुकी करतो आणि या चुकीला चौकाराच्या माफी नाहीये मदतीने कारण की तयारीत होते बॅट्समन इरा याकडे अमोल कारण की या फटका त्याचा फेवरेट झोन आहे आणि तुम्ही ते चुकी कराल तर अमोल यांना हात खोलण्यास मोका देणार लागेल कारण की हा षटकार आहे धावसंख्या 19 चांगली सुरुवात राहिली आहे टीम बिरवाड या संघाकडून एक मोठा झटका लागला परंतु त्यानंतर मॅच चांगली घेऊन चालले तर दोन्ही बॅट्समन खास करून अमोल यांच्या बॅट मधून चांगले फटके पाहतो एक चौकार एक षटकार आतापर्यंत आला आहे परंतु याच्यावरतीच ते थांबणार नाहीये तर पुढचा बॉल यावेळेस चेंडूला फेकून दिला आहे रक्षक आहे त्या ठिकाणी आणि येस काढली जाईल जे फलंदाज बाद मोठा झटका लागला या ठिकाणी ज्या बॅट्समनच्या बॅट मधून चांगले फटके पाहायला मिळतोय तो इथे परताना दिसतोय आता मात्र विरवाडी संघांना थोडस चिंतन करावं लागेल कारण की इथून पुढे मॅच ऑन झाली आहे धावसंख्या 19 या आकड्यावरती एक मोठा झटका लागला आहे चला आज स्पीडअप घ्यायचा न्यू बॅटर रोहित नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कारण की अमोलला परतावं लागलं देसाई यांच्या बॉलिंग वरती तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा झटका लागला त्या अगोदर एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला हा फटका चांगला आहे उंची आहे लांबी किती असेल लांबी देखील तितके जितके हवी आहे हा आहे विरवाडी संघासाठी एक महत्वाचा षटकार धावसंख्या 25 या हा आकड्यावरती फटका चांगला आहे उंची आहे लांबी किती असेल अकाउंट मधूनच सेट होऊन आले आहेत मला वाटते झाडाच्या सावलीला बसून आराम करत होते पाहत होते सगळा खेळ आणि मैदानात येऊन क्रिकेटचा खेळ देखील आता खेळतायत सुंदर अशी फटकेबाजी चांगली बॅटिंग राहिली आहे तिन्ही फलंदाज चांगले खेळत होते यावेळेस रिझन मध्ये चेंडू डाऊन टू दी थर्ड मॅन एक धावी ते देखील येईल धावसंख्या पोहोचते एका धावीच्या मदतीने 26 या आकड्यावरती 35 धावांचं लक्ष आहे 26 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतोय आपण इथून पुढे मॅच खूप महत्वाची असेल टीम शिबेवाडी संघाला कारण की या षटकाराने मॅच मध्ये कमबॅक करून दिला आहे वीरवाडी संघाला टॉस होता यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पांडुरंग कधी करणार नाही चूक आणि होते षटकाची सांगता आणि तो ते फलंदाज रोहित बाद धावसंख्या टॉस होता यावेळेस मोठा 26 वर फटका असताना एक मोठा मारण्याचा झटका प्रयत्न लागतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पांडुरंग कधी करणार नाही बॅटर किरण 9 धावांची गरज आहे चेंडू 6 असतील चला स्पीडअप घ्यायचंय त्याला स्पीडअप घ्यायचंय
बॉलर कोण आहे? नाही यावेळेस फटका बसला आहे 26 स्कोरवर असताना एक धाव वाढवा 27 म्हणजे अजून 8 धावांची गरज आहे. चेंडू 5 असेल. ही लाईन लेंथ चांगली आहे. शरीरावरती फेकला होता कारण की मोठा फटका एक मारणं गरजेचंच आहे टीम इरवाड या संघाला. हे बरोबर जाणतो गोलंदाज अंकित. आणि ही जर षटक चांगलं हाताळतो या ठिकाणी तर चांगलं फायद्याचं ठरेल कारण परंतु जे दोन्ही फलंदाज आहेत ते चांगल्या लय मध्ये आहेत. त्यांनी लय पकडली आहे. खास करून गौरव याने खेळत असताना या खेळपट्टीचा चांगलाच अंदाज घेतला आहे. फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावर स्क्वेअर केला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय या ठिकाणी 2 धावा तर कम्प्लीट होणारच आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 29 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचंय. चार चेंडू 6 धावांची गरज असताना हा देखील सुंदर फटका आहे. यावेळेस चुकी होते पहा. यावेळेस आउटफील्डच्या कारणाने इथे मिसफील्डचा चौका येतो कारण की आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने इथे पांडुरंग यांची कोणती चुकी नाहीये. बॉल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आला त्यावेळेस बॉल स्वतः वळण घेतोय आणि निघून जातोय चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती थेट जाऊन 33 या घरात. म्हणजे 3 चेंडू 2 धावांची गरज आहे टीम या संघाला. चला स्पीडअप घ्यायचंय. यावेळेस बॅट्सविंग मोठी पाहायला मिळाली. अंपायरकडे दाद मागितले होते परंतु हा चांगला चेंडू हाताळला आहे गोलंदाजाने. 2 चेंडू 2 धावा. पहा मॅच कुठे होती मॅच कुठे आली आहे. दोन्ही बाजूला प्रेशर आहे. एक बाउन्सचा इशारा दिला आहे अंपायर यांनी. नक्कीच बाउन्सर चेंडू हाताळला होता कारण की याच चेंडूची गरज होती. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. कंपल्सरी चेज आहे याची नोंद घ्यायची आहे. चला उंडाळे संघ तुमची लाईनअप तयार ठेवायचं आहे. यावेळेस अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. अंपायरांचा इशारा काय येतो या ठिकाणी काटकोनाचा हात वळला आहे. म्हणजे नो बॉल आणि प्लस धावून देखील एक पूर्ण केली आहे. म्हणजे विजय ठरतोय तो म्हणजे टीम यावेळेस अतिरिक्त बाउन्स पाहायला या ठिकाणी लारा सर यांचा सत्कार केला जातोय. माननीय निवास मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान केला जातोय.